नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आषाढी एकादशीची माहिती आणि तिचं महत्त्व आपल्यासोबत शेअर करते. नक्की ऐका. आषाढी एकादशीची कथा देखील त्यामध्ये आहे. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडे असतात, म्हणजे पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक 15 दिवसात या पक्षातील 11व्या तिथीला एकादशी असं म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ महिन्यातील आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे. या 2 एकादशींना महाएकादशी असं देखील म्हणतात. हिंदू समाजात अशी कल्पना आहे की आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला जागे होतात. त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. 4 महिने झोप म्हणजे मजा आहे की नाही, तर ही कल्पना का निर्माण झाली असावी? आषाढापासून कार्तिक महिन्यापर्यंत पावसाळ्याचे दिवस असतात. या काळामध्ये पूर्वी भरपूर आणि सतत पाऊस पडायचा. साहजिकच या 4 महिन्यांमध्ये सूर्यदर्शन सहसा घडायचंच नाही. आणि वेदांमध्ये भगवान विष्णूंना सूर्य असं म्हटलं आहे. भगवान विष्णू या काळात झोपी जातात अशी कल्पना केलेली आहे. या एकादशीचं महत्त्व सांगणारी आणखीन एक कथा पुराणामध्ये आलेली आहे बरं का. भक्त प्रल्हाद सर्वांना माहितीच आहे. त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य. पण हा वृत्तीने प्रल्हादासारखा भक्त नव्हता, तर राक्षसी वृत्तीचा होता. त्याने घोर तपश्चर्या केली आणि शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्याला वर दिला. सांगितलं, एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही. या वरामुळे तो मृदुमान्य राक्षस उन्मत्त झाला, गर्विष्ठ झाला, लोकांच्यावर अत्याचार करू लागला, जुलूम करू लागला. देवांना देखील तो त्रास देऊ लागला. त्याच्या भीतीने, त्रासाने एवढे मोठे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर तेही घाबरून गुहेमध्ये लपून बसले. शंकराने तसा वर दिल्यामुळे शंकराला देखील काहीही त्यावेळेस करता आलं नाही. आणि काय करावे, या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली. ती अत्यंत तेजस्वी होती. तिचे नाव एकादशी. तिने मृदुमान्याशी लढाई केली आणि त्याला ठार मारले. साऱ्या जगाला त्याच्या तापापासून, त्रासापासून सोडविले. तेव्हापासून एकादशीचे दिवशी भगवंताचे नामस्मरण, पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली. उपवास याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो. त्यावरूनच आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे, एकादशी आणि तुप्पट खाशी. पण उपवास असा करायचा नसतो. उपवास म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. देवाजवळ बसणे, त्याचे भजन पूजन करणं, नामस्मरण करणं, यामुळे मन शुद्ध होतं. उपवास असा करायचा असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा असते. लाखो भाविक उन्हातान्हातून, पावसातून पांडुरंगाला भेटायला जात असतात. पायी जात असतात, भक्तिभावाने जात असतात. त्यांची पांडुरंगावरील निष्ठा, भक्ती पाहिली की आपले मन देखील त्यांच्याबद्दल
आदराने भरून येतं. या भाविकांमध्ये सर्व जाती जमातीची माणसं असतात. स्त्री पुरुष असतात, लहान थोर असतात. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अगदी एकरूप होऊन गेलेले असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात आणि त्याचबरोबर लाखो भाविक यात्रेकरू देखील त्याबरोबर येतात. या आषाढी एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथाची, सासवडहून सोपानदेवाची, पैठणहून एकनाथांची, दहिठण्यावरून दहिठणकरांची आणि मुक्ताईनगर येथून संत मुक्ताईची आणि उत्तर हिंदुस्थानातून कबीराची, तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून देखील अनेक भक्त भाविक या चंद्रभागेच्या काठी जमत असतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आतुरतेने येत असतात. म्हणूनच म्हणतात, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करीती. हे सर्व भक्त भाविक पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात जमतात. कीर्तनात, भजनात तल्लीन होतात. नामस्मरणात रंगून जातात. अनाथांच्या नाथाला, पांडुरंगाला उराउरी भेटतात. मन भक्तिभावाने भरून जातं. खरोखरच वारकऱ्यांच्या दृष्टीने हा एक आगळा वेगळा सोहळा असतो. भीमेच्या चंद्रभागेच्या काठी भावभक्तीची पेठ खुलते. मनामनातला प्रेमसागर उजंबळून येतो. आषाढी एकादशी म्हणजे प्रेमाचा महोत्सवच. विष्णूला विठ्ठलाचाच अवतार मानले जाते, किंवा असं म्हणा ना, विठ्ठलाला विष्णूचाच अवतार मानले जातं. अतिशय शांत वृत्तीचा देव. त्याचे सावळे सुंदर रूप फार मोहक आहे. चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेलं पाहायला मिळतं. कमरेवर हात ठेवून हा 28 युगे उभा आहे. या पांडुरंगाच्या रूपाने अनेक संतांना मोहून टाकले आहे. त्याच्या रूपाचे वर्णन अनेक संतांनी केले. आपण विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई असा जयघोष करीत असलो तरी पंढरपूरच्या देवळात विठ्ठल एकटाच उभा आहे. रुक्मिणी रागावून दिंडीर वनात गेली. कृष्ण तिची समजूत घालण्यासाठी गेला होता, पण तिचा रुसवा गेला नसावा. रखुमाईचे, रुक्मिणीचे देऊळ वेगळे आहे, विठ्ठलापासून लांब आहे. आषाढी एकादशी अशा या विठ्ठलाचा उत्सव, पंढरपूरचा महोत्सव. अशा या विठ्ठलाचे महात्म्य 13व्या शतकात अनेक संतांच्या कार्यामुळे वाढले. संत ज्ञानदेवांपासून या वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. ज्ञानदेव, नामदेव, पुढे एकनाथ, तुकाराम अशा कितीतरी संतांनी भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. ज्ञानदेवांनी या पंथाचा पाया रचला. तुकारामाने त्यावर कळस चढविला. या संप्रदायात जातीभेद नाही, सगळ्यांना समान मानलं जातं. सारे जग हे विष्णुमय आहे असं ते मानतात. शुद्ध मनाने परमेश्वराचं नामस्मरण करणं आणि काया, वाचा आणि मन अनन्य भावाने भगवंताला अर्पण करणं हेच भागवत धर्माचे सार आहे. या साध्या सोप्या गोष्टीमुळे सर्व जाती जमातीची माणसं या पंथात एकत्र आली आणि मोठ्या भक्तिभावानं, श्रद्धेनं पांडुरंगाशी एकरूप झाली. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या ज्ञानदेव, नामदेव, चोखामेळा, बंका, जनाबाई, मुक्ताबाई,
गोरा कुंभार, एकनाथ, तुकाराम अशा अनेक संतांची, त्यांच्या कार्याची आपण माहिती करून घेतली पाहिजे. असे थोर संत भारताच्या इतर प्रांतात देखील झाले आहेत. मीराबाई, तुलसीदास, कबीर, नरसिंह मेहता, कोदई अशा संतांची माहिती देखील आपण मिळवली पाहिजे. म्हणजे ही एकादशी साजरी झाली असं म्हणता येईल. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या काठी जी मोठी जत्रा भरते. सर्व जाती जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा आणि परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णव धर्मच होय. आषाढी एकादशी हा दिवस म्हणजे परस्परांवर प्रेम करावं, प्राणीमात्रांवर दया करावी, भविष्यातील अडीअडचणींचा सखोल विचार करावा, अंध, पंगू, गोरगरीब यांना दान द्यावे, त्यांना मदत करावी, निस्वार्थी जीवन जगावं अशा आदर्श शिकवणुकीचा जीवनातील हा एक दिवस आहे. आषाढी एकादशीची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.